Dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing Maharashtra Board Syllabus Class 10th Algebra Practice Set 5.2 Part 2 Chapter Probability Sambhavyata Topic Question number 3 Question number 4 प्रश्न क्रमांक 3 आणि 4 for both Marathi and English medium students. तर प्रश्न क्रमांक 3 आधी मराठीमध्ये समजून घेऊया, त्यानंतर आपण इंग्लिशमध्ये. वर्ष 2019च्या मार्च महिन्यात 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. सोबतचे कॅलेंडरचे पान इथे 2019 चे दिलेले आहे. तर इथे 5च्या पटीत येणाऱ्या तारखा आहेत 5 एक 5, 5 दुने 10, 5 तिरी 15, 5 24, 5 5 25, 5 छकम 30, 5 7 35. परंतु 35 हे कॅलेंडर मध्ये येत नसल्यामुळे आपण 35 घेणार नाही. तर 5च्या पटीत येणाऱ्या ज्या संख्या आहे 5 आहे, हे मंडे ट्यूसडेला येत आहे म्हणून इथे आपण ट्यूसडे मंगळवार घेतलेला आहे. त्यानंतर 10 तारीख आहे, इथे 5 दुने 10, ही सॅटर्डे आणि संडेला येत आहे. ही संडेला येत असल्यामुळे इथे आपण रविवार घेतलेला आहे. संडे आता इथे रविवार आपण घेतलेला आहे. त्यानंतर 5च्या पाड्यात 5 एक 5, 5 दुने 10, 5 तिरी 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 छकम 30, 5 7 35 कॅलेंडर मध्ये येत नसल्यामुळे 35 आणि 35च्या वरच्या संख्या आपण इथे घेतलेल्या नाहीत. तर 15 हे इथे फ्रायडे म्हणजे शुक्रवारला येत असल्यामुळे आपण इथे शुक्रवार घेतलेला आहे. त्यानंतर 20 हे वेडनेसडे म्हणजे बुधवारला येत असल्यामुळे इथे आपण बुधवार घेतलेला आहे. त्यानंतर 25 तारीख हे मंडेला म्हणजेच सोमवारला येत असल्यामुळे आपण इथे सोमवार घेतलेला आहे. त्यानंतर 30 तारीख ही इथे सॅटरडे म्हणजेच शनिवारला येत असल्यामुळे शनिवार आपण इथे लिहिलेलं आहे. तर इथे नमुना अवकाश यस मध्ये मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि शनिवार हे एकूण 6 वार मिळालेले आहे. म्हणून नंबर ऑफ एस, एन ऑफ एस म्हणजे नमुना घटक संख्या ही 6 असल्यामुळे आपण इथे एन ऑफ एस बरोबर आपण इथे 6 लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण मराठी माध्यमचं गणित समजून घेतलेलं आहे. नाउ कमिंग टू सेम क्वेश्चन इन इंग्लिश. In the month of March 2019, find the days on which date is a multiple of 5. In the solution part, multiples of 5 are 5, 10, 15, 20, 25, 30, 35. But this 35 is not included in calendar, therefore we are not counting 35 and more than that. Now, on observing this calendar, we have to find out the dates on here 5 on which day these dates are falling. This 5 is falling on Tuesday, therefore here Tuesday is written. Then next 10 multiple of 5, 10, 10 is falling on Sunday, therefore this Sunday is written here. Next date, that is 15, the 15 Friday is written here. Next date multiple of 5 is 20, then 25, then 30. This 20 is on Wednesday W, therefore Wednesday is written here. 25 is on Monday, therefore Monday is written here. And then next this 30, this 30 is falling on this Saturday, therefore Saturday is written here. Therefore in the sample spaces, the Tuesday, Sunday, Friday, Wednesday, Monday, and Saturday, these days are falling on the multiple of dates of 5. Now the total number of elements in the sample space, that is Tuesday is first one, Sunday is second one, Friday is third one, Wednesday is fourth one, Monday is fifth one, Saturday is the sixth one. The total number of elements in the sample space are 6. Therefore, n of s, that is number in sample space, equals to 6. Hence, the total number of days on which date is multiple of 5 is 6. Therefore, the answer is 6. Do like, share and subscribe Abhijit Sana Maths on YouTube. त्यानंतरचा चौथा क्रमांकाचा प्रश्न आपण मराठीमध्ये जाऊन घेऊया. दोन मुले B1, B2 व दोन मुली G1, G2, गर्ल 1, गर्ल 2, बॉयज 1, बॉय 2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पहिली कृती, दोन मुलांची समिती. तर दोन मुलांच्या समितीमध्ये दोन्ही बॉईज हवे, बॉईज
मग बॉय वन, बॉईज मध्ये बॉय वन आणि बॉय टू दोन्ही मुले हवे म्हणून आपण बॉय वन ला B1 घेतलेला आहे आणि बॉय टू ला आपण B2 असं घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी समिती दोन मुलींची समिती. या समितीमध्ये दोन्हीही मुली घ्यायच्या आहे, त्याच्यामुळे गर्ल वन G1 असं घेतलेलं आहे आणि गर्ल टू G2 असं घेतलेलं आहे. दोघांची मुलींची समिती आहे. त्यानंतर ती तिसरी समिती आहे एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. या समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आपल्याला इथे हवं आहे. B1 B2 दोन्ही बॉईज आणि G1 गर्ल 1 गर्ल 2 यांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी यांची सुरक्षा समिती तयार करायची आहे. तर पहिल्या कमिटीमध्ये B1 G1 एक मुलगा एक मुलगी B1 G1 अशी कमिटी तयार होऊ शकते. त्यानंतर B1 G2 अशी कमिटी तयार होऊ शकते. त्यानंतर B2 G1 या प्रकारची ही इथे B2 G1 अशी कमिटी तयार होऊ शकते. त्यानंतर B2 G2 अशी ही कमिटी इथे तयार होऊ शकते. त्यानंतर नमुना अवकाशमध्ये आपण एकूण जेवढ्याही निष्पत्त्या आहे जसं बॉय 1 बॉय 2 ची निष्पत्ती, गर्ल 1 गर्ल 2 ची निष्पत्ती, त्यानंतर B1 G1 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 या पूर्ण निष्पत्त्या आपण नमुना अवकाशमध्ये घ्यायची आहे. मग B1 B2 म्हणजे दोन्ही मुले असण्याची सुरक्षा समिती आपण इथे तयार करू शकतो. G1 G2 दोन्ही मुले असण्याची सुरक्षा समिती आपण इथे तयार करू शकतो. एक मुलगा एक मुलगी B1 G1 ही सुद्धा एक निष्पत्ती आहे. त्यानंतर B1 G2 ही सुद्धा निष्पत्ती, B2 G1 आणि B2 G2 अशा प्रकारच्या निष्पत्त्या आपण इथे नमुना अवकाशमध्ये लिहू शकतो. Now coming to same question in English, form a road safety committee of two boys B1 B2 and two girls G1 G2. Complete the following activity to write the sample space here. Now coming to solution part, the committee of two boys. Here we have to form a committee of two boys for road safety committee. Therefore, the members will be B1 and B2. Therefore, it will be one of the outcome. Next, committee of two girls. There may be the chances of outcome of making the committee of girl 1 and girl 2. Now the next C, committee of one boy and one girl. Now we have to form a safety committee of one boy and one girl. It will be formed like B1 G1 may be the one possibility B1 G1. B1 G2 may be the one possibility, that is B1 G2. Another possibility is B2 G1. This B2 G1 is another possibility, and B2 G2, that is B2 G2 is one of the another possibility of forming the road safety committee. The members should be boy and one girl. Now in the sample space we have to form the total outcomes, that B1 B should be one of the outcome. Total both girls G1 G2 should be one of the. B1 G1 may be the one of the possibility. B1 G2 may be the one of the possibility. B2 G1 B2 G2 may be the one of the possibility. There are total 6 possibilities or outcomes to form a safety committee by the students, boys and girls. Therefore, the total numbers are here 1, 2, 3, 4, 5, 6. Therefore, n of s, that is number in the sample spaces, are 6. Therefore, n of x equals to 6. Then do like, share and subscribe Abhijit Sana Maths to get more videos.